परमेश्वर देव बापाने तुमची आणि माझी निर्मिती केली आणि त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपाचं घडवलं. योहान 4:24 मध्ये बायबल सांगतं, देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. परंतु उत्पत्तीच्या पहिल्या 3 अध्यायांमध्ये आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं की देव बापाने मनुष्याला नुसता आत्मा दिलेला नसून त्याला शरीर देखील दिलेलं आहे. आणि हे शरीर मातीपासून परमेश्वराने घडवलं. मिट्टी से बना है परमेश्वर ने हम लोग को, और इस मिट्टी के अंदर अपने आत्मा को उसने डाल दिया. जो हमारी आत्मा है वो परमेश्वर ने हमें दी हुई है. तो आत्मा आमच्यामध्ये दिला. मग आमच्याकडं शरीर आहे, आत्मा आहे, पण ह्या शरीराला हालचाल करण्यासाठी त्याच्या जीव असणं पण गरजेचं होतं. मग 3 गोष्टी आपल्याला प्राप्त आहेत की त्याच्यामध्ये आपल्याकडे शरीर आहे, जीव आहे आणि आत्मा आहे. शरीर मातीतून आलंय आणि जसा देव आत्मा आहे तसा हा आत्मा देवापासून आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि आत्मा नेहमी आध्यात्मिक गोष्टींची ओढ करतो आणि शरीर नेहमी दैहिक गोष्टीची, जगिक गोष्टीची ओढ ठेवतात. शरीर हे नेहमी पापाकडे त्याची वाटचाल असते. शरीर नेहमी तुम्हाला शारीरिक गोष्टी, जगिक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतं. आणि म्हणून नेहमी मनुष्याने आत्म्याच्या अधीन राहणं फार गरजेचं आहे. आत्म्याच्या अधीन असणं. ज्यावेळेस शल्मोनाने पहिलं मंदिर बनवलं, ते मंदिर एवढं गौरवी होतं, एवढं सामर्थ्याने भरलेलं होतं की जर तुम्ही त्याच्यामध्ये त्या शल्मोनाने जे सोनं वापरलं तर ते किकार एक एकक आहे, ते मोजण्याचं प्रमाण आहे. त्याला तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला की त्याचं आपल्या किलोमध्ये किती वजन होईल, तर जवळपास 20 टन सोनं त्या मंदिरात वापरलं होतं. म्हणजे किती गौरवी असं. जे बेस्ट आहे ते त्याने त्या मंदिरासाठी दिलं आणि एकदम भव्य दिव्य सुंदर असं मंदिर त्याने तयार केलं. मंदिर त्याने बनवलं आणि ते देवाला जसं समर्पित केलं, परमेश्वराची उपस्थिती त्या मंदिरात उतरून आली. आता जे मंदिर त्याने देवाला समर्पित केलं होतं ते मंदिर पवित्र मंदिर होतं. किती लोक आमेन म्हणतील? तिथं कुठलीच अपवित्र गोष्ट आणलेली नव्हती, तिथं कुठली वाईट गोष्ट आणलेली नव्हती. तिथं त्या मंदिराला शुद्ध असं बनवण्यात आलं होतं आणि त्या शुद्ध, स्वच्छ, पवित्र मंदिराला देवासाठी समर्पित केलं. देव तिथं उतरून आला. मग आता देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहे. मग ह्या मंदिरामध्ये अपवित्र गोष्टी राहता कामा नये. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आम्ही कोणाचं मंदिर आहे? देवाचं मंदिर है. हम किसके मंदिर है? परमेश्वर के मंदिर है. और इस मंदिर के अंदर कुछ भी गलत चीज नहीं रहनी चाहिए. ये परमेश्वर की इच्छा है. कुठलीच वाईट गोष्ट याच्यात नसावी. आता वाईट गोष्ट म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा व्यसन माणसाला बिघडून टाकतं. हे शरीर माणसाला व्यसनी बनवतं. व्यसन म्हणजे फक्त जे तुम्हाला जगिक व्यसन दिसतात ते नाही, काही चुकीच्या सवयी असतात, नको असलेल्या गोष्टी असतात. ह्या मंदिरात जे शोभणार नाही त्या गोष्टी त्या मंदिरात ठेवल्या जातात आणि त्याच्यामुळे शरीराचा, आत्म्याचा, त्या माणसाचा नाश होऊन जातो. प्रियांनो, इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 18 वचन. इफिशियन्स चॅप्टर 5 वर्स 18. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. कशाने? द्राक्षरस म्हणजे दारू. इथं जो शब्द वापरलाय, 2 प्रकारचे द्राक्षरस आहेत, एक फर्मेंटेड आणि एक नॉन फर्मेंटेड. तर त्याच्यामध्ये हा फर्मेंटेड म्हणजे ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे असा द्राक्षरस. ह्या द्राक्षरसाने बायबल सांगतं मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे. द्राक्षरस तुमच्यासाठी चांगलं नाही. बेतालपणा. बेताल म्हणजे काय? गीत आता गायले सगळे ते कसे होते? तालात होते, ठेक्यात होते. आणि कधी कधी एखादा व्यक्ती ताल सोडून बाजूला जातो
सूर सोडून बाजूला जातो. तर असं ज्यावेळेस मनुष्य सुरात नसतो, तालत नसतो, तो मॅच होत नाही, सूट होत नाही. असंच एखादा व्यक्ती जर घरात दारूबाजी करणारा असला तर तो त्या घरात सूट होत नाही प्रियांनो. त्याचा ताल वेगळाच असतो. बाकीच्यांचा त्रिताल चाललाय तर त्याचा रूपक झपताल दुसरा कुठला तरी ताल चालू असतो, तो तालात येतच नाही आणि ते घर मॅच होत नाही. कारण की सगळे आत्म्याने भरलेले लोक आहेत, एक व्यक्ती बेताल झालेला आहे. द्राक्षरस पिऊ नका बायबल सांगतं, कारण त्यात बेतालपणा आहे, परंतु आत्म्याने भरा बायबल सांगतं. आमच्याकडं आमच्या जीवनात कुठलंही व्यसन नसावं ही देवाची इच्छा आहे. आमचं जीवन पवित्र आत्म्याने भरलेलं असावं. जे दारूबाजी आहे, रंगेलपणा आहे, त्या देहिक गोष्टी आहेत. देव सांगत आहे त्या गोष्टीतून बाहेर या, देहाच्या वासनांपासून बाहेर या आणि आत्मिक गोष्टीमध्ये प्रबळ व्हा. जे लोक आत्म्यात प्रबळ आहेत ते लोक आशीर्वादित आहेत प्रियांनो. हे जीवनक्रम जगत असताना या जीवनामध्ये आम्हाला पवित्रतेत चालावं लागणार आहे. स्वर्ग हरलेल्या लोकांसाठी नाही, दारू पुढं, व्यसना पुढं, वाईट गोष्टी पुढं, व्याभिचारा पुढं, पापा पुढे जे लोक हरलेले आहेत, स्वर्गाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले जातील. पण धन्य ते लोक ज्यांनी आपले जगे कोकऱ्याच्या रक्ताने धुतले आहेत, जे म्हणतात की मी पवित्र जीवन जगत आहे, येशूने माझा उद्धार केलेला आहे, मी पापाच्या अधीन राहणार नाही. त्या लोकांसाठी देवाने स्वर्ग सिद्ध केलेला आहे. आमेन, हालेलुया. देवाने आम्हाला पवित्र जीवनासाठी पाचारण केलंय. कोण जीवन जगू शकतो ते पवित्र? ज्याला देवाने पाचारण केलं, ज्याने निर्णय घेतलाय की हे प्रभू, मी पापापासून माझं जीवन अलिप्त राखणार आहे. देवाने हे शरीर दिलंय. हे शरीर जार कर्म करण्यासाठी दिलेलं नाही, वाईट गोष्टी करण्यासाठी नाहीये. संत पौल म्हणतो, मला तर सगळी मोकळीक दिली आहे देवाने, पण तरीही मी चुका करणार नाही. वाचूया आपण 1 कोरिंथ 6 अध्याय 12 आणि 13 वचन. 1 Corinthians chapter 6 verses 12 and 13. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टींच्या आहारी जाणार नाही. मला मोकळीक दिली आहे, पण मी त्या वाईट गोष्टींच्या आहारी जाणार नाही, असं संत पौल म्हणतो. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, पण त्या दोहोंचाही अंत देव करेल. पण शरीर जार कर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे. आमेन. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी बायबल सांगतं की संत पौल म्हणतो मला मोकळीक आहे सगळी, परंतु मी त्या मोकळीकीचा वापर वाईट गोष्टी करण्यासाठी करणार नाही. मी शुद्ध जीवनक्रम जगणार आहे, चांगलं जीवन जगणार आहे. 1 Corinthians 16 आणि 17. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. तुम्हाला ठाऊक नाही काय, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. आपण देवाचं मंदिर आहोत आणि ह्या मंदिराचा जो नाश करील, देवाच्या मंदिराचा नाश कशाने होतो? ह्या शरीराला जे चालत नाही ते द्यायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ह्या शरीराला पवित्र ठेवायचं आहे, ह्या शरीराला शुद्ध ठेवायचं आहे. हे शरीर देवाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरात कुठल्याही वाईट गोष्टी येता कामा नये. एखादा व्यक्ती व्यसन करतो, व्यसन करून 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 कोणी गुटखा खा, तंबाखू खा, पान खा, विडी घे, काय काय घे, त्या गोष्टींनी काही लोकांना माउथ कॅन्सर होतो. कधीच व्यसनाचा शेवट चांगला होत नाही. दारू पिणाऱ्यांची लिव्हर खराब होतात, शरीर बिघडून जातं. प्रियांनो, मंदिराचा नाश होत आहे. जी गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे की या गोष्टीमुळे माझ्या शरीराचा नाश होत आहे, त्या गोष्टीपासून आम्ही अलिप्त राहिलं पाहिजे. देवाचे असे काही संदेश आहेत की त्यांना वजनावरती तोलून मापून खायला सांगितलं देवाने. ज्या गोष्टी तुमच्या शरीराला अपायकारक आहेत, देवाने ज्या गोष्टी तुमच्यासाठी ठेवलेल्या नाहीत, त्या आज नंतर वर्ज करायला सुरुवात करा. किती लोक आमीन म्हणतील? देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने या शरीराला मंदिर केलेलं आहे
आणि ह्या मंदिराला जे चालत नाही, डायबिटीस आहे, साखर बंद करा. एक असा टाईम होता माझा सेवेमध्ये, मी कोणाच्याही घरी गेलो तर लोक मला चहा द्यायचे आणि मला असं करता 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 चहाची अशी सवय लागली की दिवसाला 20-20, 30-30 कप. कोणाच्या घरी गेलं चहा, थांबलो चहा, कुठं गेलो चहा, चहा 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 चहा. आणि एक टाईम असा आला की मला असं वाटलं की चहा थोडा जास्त होतोय. मी कमी करायचा प्रयत्न केला, पण लोकांना वाईट वाटायला लागलं, पाळक साहेब तुम्ही आले चहाच घेत नाही. आणि मग एक दिवस असा आला की देवाने मला वेदी दाखवली, वेदी. आणि प्रभू म्हटला, वेदीवर तू काय टाकणार आहे आज? म्हणलं, देवा चहा टाकून देतो. किती लोक आम्ही म्हणते हालेलुया. सोडला चहा. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, मी असं म्हणत नाही चहा वाईट आहे, पण ज्या गोष्टीशिवाय तुम्ही राहू शकणार नाही ती गोष्ट व्यर्थ करून टाका. किती लोक आमेन म्हणतील? तुम्हाला वाटतं की ही गोष्ट माझ्यासाठी व्यसन झालेली आहे, ह्या गोष्टींनी माझ्या शरीरावरती दुष्परिणाम होतोय, त्या गोष्टीचा त्याग करायला आजपासून सुरुवात करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. तुम्ही हा यज्ञ केला पाहिजे. आणि आज काही गोष्टी देव तुम्हाला त्या वेदीवर टाकून द्यायला सांगणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. अब्राम विश्वासणाऱ्यांचा पिता झाला का? 100 वर्षाचा होईपर्यंत विश्वास ठेवला. फक्त एवढंच कारण नव्हतं त्याच्या मागे. 100 वर्षाचा होईपर्यंत त्यांनी विश्वास ठेवला, मग त्याला मुलगा झाला म्हणून तो विश्वासणाऱ्यांचा बाप. फक्त एवढं नाहीये ते. विश्वास नाही ठेवणार तर काय करणार? देव बोललाय, दुसरा पर्याय नाहीये. तो त्यावेळी श्रेष्ठ ठरला. ते देवाने दिलेलं मूल ज्यावेळी त्याने वेदीवर ठेवलं ना, तेव्हा त्याचं समर्पण कळालं की हा आपल्या लेकरापेक्षा देवावरती विश्वास ठेवणार आहे, आपल्या लेकरापेक्षा देवावरती जास्त प्रेम करणार आहे. काही गोष्टी देव आम्हाला त्याग करायला सांगतो. त्याग करणारे लोक देवाची सेवा करू शकतात. ज्यांच्याकडे त्याग नाही ते सेवेसाठी योग्यतेचे नाहीत. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? हालेलुया. त्याग करावा लागणार आहे प्रियांनो. नीतिसूत्र 20 आणि 1 मध्ये बायबल सांगतं, द्राक्षरस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्याच्यामुळे जिंकणारा शहाणा नव्हे. द्राक्षरस चेष्टा करणार आहे, चेष्टा करणारा थट्टा करणार आहे. द्राक्षरस गलबला करणारे आहे, मद्य गलबला करणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, व्यसनामुळे मनुष्य मानसिकतेत नीट राहत नाही. प्रिया, चेष्टा, गलबला, झिंगणारा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनात येतात. ह्या देवाच्या पवित्र मंदिरामध्ये हा जो केरकचरा आहे तो निघाला पाहिजे. येशू ख्रिस्त एवढा नम्र, एवढा प्रेमळ, एका गारावर मारली तर दुसरा गाल पुढं केला. हा शिक्षण देणारा प्रभू एक दिवशी डायरेक्ट त्याने हंटर घेतला हातात. कधी? ज्यावेळेस मंदिराच्या आवारात क्रय विक्रय चाललेला होता. प्रभूने तो सगळा क्रय विक्रय सगळा धोडकारून लावला, सगळ्यांना बाहेर त्याने हाकलून दिलं आणि त्याने देवपित्याचं गौरव केलं. सगळा बाजार त्याने काढून टाकला, मंदिराचे शुद्धीकरण केले. आज प्रभूला सांगा, परत एकदा हंटर घेऊन ये. परत येशू मसीह की हालेलुया. आज परत एकदा प्रभू हंटर घेऊन आमच्याकडे आला पाहिजे. कुठल्या गोष्टी देवाला न आवडणार आहेत त्या आमच्या या मंदिरातून, आमच्या शरीरातून आज निघून जाणं गरजेचं आहे. आमचं जीवन अगदी पवित्र असणं गरजेचं आहे. आमचं जीवन देवाला आवडणारं असणं गरजेचं आहे. देवाला काय आमच्याकडून अपेक्षित आहे त्या गोष्टी आम्ही बारकाईने करणं गरजेचं आहे. देहाची कर्म उघड आहेत. 2 ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. पहिले करीन 6वा अध्याय 9 ते 11. अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. अनीतिमान माणसाला, ज्याला वाटतं की मी अनीतिमान आहे, आजच त्याने येशूच्या रक्ताने धुतलं जावं आणि स्वतःला नीतिमान बनवून घ्यावं. अनीतीत राहतोय आणि तरी स्वर्गात जाणार आहे, हे स्वप्न आहे. ह्याच्यातून बाहेर या प्रियांनो. अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. आता लिस्ट वाचतो, ऐका. जार कर्मी, मूर्तीपूजक, व्याभिचारी,
स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोरी, लोभी, मद्यपी, चाड व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात. गलतीकरसपत्र 5वा अध्याय 19 ते 21 वचन. गलेशियन्स चॅप्टर 5 19 to 21. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वीच जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं पवित्र वचन आहे. बायबलच्या या पवित्र वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे देहाच्या अधीन आम्ही राहता कामा नये. आम्ही आत्म्याच्या अधीन असावं. देवाने जो आत्मा आम्हाला दिलेला आहे त्या पवित्र आत्म्याच्या अधीन आम्ही असणं गरजेचं आहे. आणि त्या आत्म्याच्या जेव्हा आम्ही अधीन असतो, आमच्या जीवनातून पाप होत नाही. आमेन. आमचं जीवन वाईट गोष्टीकडे जात नाही. जेव्हा तुम्ही देहाच्या पण अधीन राहता, आत्म्याच्या पण अधीन राहता, कोमट जीवन असतं प्रियांनो. जगाला दाखवण्यासाठी धार्मिकता असते, वैयक्तिक जीवनात मनुष्य पवित्र नसतो. पण असं जीवन आज देवाकडे मागूया की देवा, मी तुझ्या भवनात आलो तरी पवित्र, मी रस्त्याने चाललो तरी पवित्र, माझ्या घरात असलो तरी पवित्र, मी जाईल तिथं माझ्या येशूचं नाव उंच होईल, माझ्या जीवनातून देवाचं गौरव प्रकट होईल. मी जाईल तिथं माझा देव मला पाहतोय, माझ्या देवाची दृष्टी माझ्याकडे लागलेली आहे. तो योसेफ आपल्या बापाच्या घरापासून लांब होता, भावांनी खड्ड्यात फेकलं, नंतर त्याला परक्यांच्या हाती विकून टाकलं. तो एका घरामध्ये तो एक नोकर म्हणून काम करत होता, गुलाम म्हणून पोटीफराच्या घरामध्ये होता. त्याला पाहायला कुणी नव्हतं. एक दिवशी त्या पोटीफराच्या पत्नीची वाईट नजर त्याच्यावरती पडली. देवाचा दास त्या घरामध्ये आहे आणि ज्या वेळेस त्याच्याकडे ही वाईट संधी आली, त्या योसेफाने प्रत्युत्तर दिलं, मी माझ्या देवाच्या विरुद्ध पाप करू कसा, मी माझ्या देवाच्या विरुद्ध कसा जाऊ. माझे आई बाप मला पाहत नाहीत, माझे भावंड मला पाहत नाही, पण माझा देव मला पाहत आहे. माझ्या परमेश्वराची नजर माझ्याकडे आहे. या परिस्थितीतही मी स्थिर राहणार आहे. मला कोणी पाहो अगर न पाहो, मला पवित्र जीवन जगण्यासाठी माझ्या देवाने बोलवलेलं आहे. मला शुद्ध जीवन जगणं गरजेचं आहे. मला आशीर्वादित जीवन जगणं गरजेचं आहे. योसेफाने तिथून पळ काढला. प्रियांनो, आज आमचं जीवन योसेफासारखं असणं गरजेचं आहे. आज आमचं जीवन शुद्ध असणं गरजेचं आहे. आज कुठली गोष्ट आहे की जी देवाला आमच्या जीवनात आवडत नाही. देवाच्या प्रिय लोकांना एक नाबाल नावाचा व्यक्ती होता आणि दाविदाने काही लोक त्याच्याकडे पाठवले. कसे काय, बरे आहेत का तुम्ही, काय चाललंय तुमचं, असं विचारण्यासाठी, क्षेमकुशल विचारण्यासाठी. आणि नाबालाने डायरेक्ट उत्तर दिलं, कोण दावीद, कसला दावीद, मी ओळखत नाही. दाविदाचा त्याने अपमान केला. आणि मग काय, दाविदाने घेतलं आपली छोटी एक तुकडी आणि निघाला त्याला मारण्यासाठी. आणि मग त्या नाबालाची पत्नी ज्यावेळेस दाविदाला भेटायला आली, तिने दाविदाला नमन केलं, तिने दाविदाला अनेक भेटवस्तू दिल्या आणि तिने सांगितलं की माझा नवरा मूर्ख आहे, त्याच्यावरती तुम्ही दया करा. आणि पहिले शमूएल 25वा अध्याय 37व्या वचनात बायबल सांगतं, त्याची नशा, त्याची दारूबाजी, त्याची नशा उतरली. त्यावेळेस काय घडलं पहा. पहिले शमूएल 25 आणि 37 वचन. सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीने या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले, तो पाषाणासारखा झाला, एकदम घाबरून गेला. त्याला जेव्हा सत्य कळालं, त्याची नशा उतरल्यानंतर. देवाच्या प्रिय लोकांनो, नशेच्या अधीन असणारे लोक पापाच्या अधीन होऊन जातात. आणि म्हणून कुठल्याच प्रकारची नशा ख्रिस्ती लोकांनी करू नये ही देवाची इच्छा आहे. काही लोक म्हणतील, पास्टर मी तर दारू पित नाही. काही लोक म्हणतील, पास्टर मी तर तंबाखू खात नाही, मी तर वाईट काही करत नाही. पण काही लोकांना व्यसन आहे आणि ते व्यसन रागाचं व्यसन आहे, भांडणाचं व्यसन आहे, दुसऱ्यांना त्रास देण्याचं व्यसन आहे, मनामध्ये कपट असण्याचं व्यसन आहे. कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आमच्या देवाला चालत नाहीत,
त्या गोष्टींमधून आज आम्ही बाहेर येणं गरजेचं आहे. खूप वेळा असं होतं की लोकांना काउन्सिलिंग केलं जातं, पण ज्याला दारू प्यायची त्याने ठरवलंय की मला सुधारायचं नाहीये, त्याच्यासमोर तुम्ही कितीही सांगा त्याला फरक पडत नाही. तो तेवढं तुमच्या समोर बोलेल, नाही पिणार, नाही करणार, आणि त्याचा टाइम झाला की त्याची पावलं बरोबर त्या व्यसनाकडे वळतात. प्रियांनो, काय करू शकतो अशा लोकांसाठी आपण, किंवा असे जे लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. सांगणारे शिकवणारे खूप भेटतात, तू असं कर, तू तसं कर, तू हे कर, ते कर, परंतु ज्या माणसाची वृत्तीच त्या प्रकारची झालेली आहे, जो माणूस त्या व्यसनाच्या अधीनच गेलेला आहे, त्या बंधनात अडकलेला आहे, तो कसा त्याच्यातून मुक्त होईल? जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये व्यसन आहे किंवा देवाला न आवडणारी गोष्ट आहे, सगळ्यात पहिली गोष्ट त्या व्यक्तीने येशूकडे माफी मागितली पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, हे प्रभू, आता ह्या दिवसापर्यंत, या क्षणापर्यंत मी जे पाप केलंय त्या सगळ्या पापाची मला क्षमा कर. तुमचं आजचं अकाउंट बंद झालं, आता इथून पुढं काय? तुम्हाला शुद्ध केलं प्रभूने, हे मंदिर येशूच्या रक्ताने धुतलं गेलं, साफ झालं, मग आता इथून पुढं काय? आता इथून पुढं मी तोच व्यक्ती आहे की जो नेहमी व्यसनाकडे जाणारा असेल, नेहमी त्या वाईटाकडे जाणारा असेल. इथून पुढं काय? इथून पुढे एक काम करायचंय की प्रभू येशू, तू माझ्यामध्ये वस्ती कर. हालेलुया. पवित्र आत्म्या, माझ्या जीवनाचा तू ताबा घे. आज तुमच्या आजूबाजूला पण असे काही परिवार असतील की जे व्यसनाधीन झालेले आहेत. तुम्ही काय करू शकता त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि त्यांना शिकवा की पवित्र आत्मा जेव्हा येईल, तो पवित्र आत्मा तुम्हाला त्या व्यसनातून बाहेर काढेल. हालेलुया. एखादा व्यक्ती त्या व्यसनाकडे चाललाय, पवित्र आत्मा, तुम्ही किती वेळ बरोबर राहणार? काही लोक म्हणतात तू माझ्याच बरोबर राहा, आणि ज्याला दारू प्यायचीच आहे तो गपचूप कुठंतरी साईडला जाऊन पिऊन येईल. काही लोकांना वाटतं की बाप्तिस्म्यानंतर माझं जीवन परिवर्तित होणार आहे. अगदी चुकीचा समज आहे, एकदम 100%. बाप्तिस्मा द्यायची अजिबात घाई करू नका कोणालाच. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? आधी मनाचं परिवर्तन झालं पाहिजे, आधी येशूच्या रक्ताने धुतलं गेलं पाहिजे, आधी परिवर्तन झालं पाहिजे, 100% येशूचा स्वीकार केला पाहिजे, त्याच्यानंतर बाप्तिस्मा. बाप्तिस्मा कोणाचेही पाप धुत नाही. पाप धुण्यासाठी फक्त येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. त्या रक्तानेच आमच्यातलं पाप निघून जातं, त्या रक्तानेच आम्ही शुद्ध होतो, बाप्तिस्म्याने नाही. बाप्तिस्मा विधी आहे की जो तुमच्या उद्धारानंतर तुम्हाला करायचा आहे. बाप्तिस्माने काय होणार नाही. आधी कोरडा पापी होता, बाप्तिस्मा केल्यावर ओला पापी झाला. पापी तो पापीच राहिला, फरक काही पडला नाही. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, आज त्या नाबालाने व्यसनाधीन होऊन त्या व्यसनामध्ये किती चुकीच्या गोष्टी केल्या, त्याच्यातच त्याचा पुढं नाश झालेला आहे. आमनोन नावाचा एक मुलगा होता दाविदाच्या घराण्यात, त्याचाच. हा पण व्यसनी होता, आणि तो व्यसनी असा होता की त्या व्यसनात असतानाच त्याचा शेवट झाला. वाचू आपण 2 शमूएल 13 अध्याय 28 वचन. फार मोठं पाप त्याने केलं, त्या विषयाकडे मी जाणार नाही, परंतु इथं काय वचन सांगतं पहा. 2 शमूएल 13:28. अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद देऊन ठेवली होती की सावध राहा. अम्नोन द्राक्षरस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हाला इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा. काही भिवू नका, मी तुम्हाला हुकम करतो आहे ना, हिम्मत धरा, शौर्य दाखवा. अम्नोनाचा शेवट त्याच्या व्यसनामध्ये झाला. ज्या गोष्टी नाहीत त्या दिखाव्याच्या स्वरूपाने दाखवल्या जातात. देवाने आम्हाला दिखाव्यासाठी नाही, आमच्यातल्या गोष्टी जगाला दिखावा म्हणून दाखवण्यासाठी नाही, आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ उंच करण्यासाठी बोलवलेला आहे. आध्यात्मिक गोष्टीमध्ये आम्ही प्रबळ व्हावं यासाठी देवाने आम्हाला बोलवलेलं आहे. मी असं का म्हटलं की फक्त धार्मिक लोकच पवित्र राहत आहेत असं नाही, किंवा ते धार्मिक लोक व्यसनाच्या अधीन जात नाहीत, असं काही लोक आहेत, आजही जगात आहेत. बायबलमधलं जिवंत उदाहरण उत्पत्ती 9 अध्याय 20 आणि 21 वचन. जेनेसिस चॅप्टर 9 20 and 21. नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला,
तो द्राक्षरस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला, आदामासारखा झाला. नोहा, तारू बनवणाऱ्यांनी दारू बनवली, दारू. ज्याने तारू बनवलं होतं, अख्ख्या जगातला धार्मिक माणूस, जलप्रलयात अख्खं जग बुडालं. त्या जलप्रलयातून वाचलेला नोहा दारूच्या व्यसनात बुडाला. हे बायबलमध्ये लिहिलंय. आणि पुढं दिला मोलाला स्वतःचा शाप. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला अशा जीवनाची गरज आहे की जे जीवन निरंतर पवित्र राहील, निरंतर पवित्र. जुन्या करारात आणि नवीन करारात काय फरक आहे? एक फार मोठा फरक आहे, एक फार मोठा फरक आहे. जुन्या करारामध्ये ना, देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र आत्मा ह्या शमशोनासारख्या, दाविदासारख्या, अब्रामासारख्या लोकांना भेटायचा पवित्र आत्मा आणि पवित्र आत्मा निघून जायचा. हा फरक आहे जुन्या करारात आणि नवीन करारामध्ये. ह्या इम्प्रेशनमध्ये राहू नका की मी खूप पवित्र आहे, माझ्या जीवनात काही नाही आहे. ठीक आहे, हे विचारा देवाला की मी अजून पवित्र कसा होऊ. किती लोक आमेन म्हणतील. आणि जे लोक व्यसनाधीन आहेत त्यांना मी त्या व्यसनातून कसा बाहेर काढणार आहे. आमेन, हालेलुया. आज मंडळी पवित्र होण्याची गरज आहे. ती शुद्धता जी प्रभूला गरजेची आहे ती आमच्या जीवनात दिसणं गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. आज आम्हाला फक्त मोठ्या डिग्र्या नको. लोकांना बरं वाटतं मी आहे पास्टर आहे. एखाद्या पास्टरला कोणी येऊन म्हटलं ना, ब्रदर जरा असं असं करा. मला ब्रदर म्हणतोस तू, तुला लाज वाटते? मी ब्रदर आहे, मी ब्रदर आहे, मी पास्टर आहे ना. तुमच्या नावापुढं काय लागलंय ते महत्वाचं नाही. त्याच्यासाठी काहीच परिश्रम करू नका. मी माझा हा हुद्दा आहे, माझा तो हुद्दा आहे, मी एवढा मोठा सेवक आहे, मी हे ते. बायबलमध्ये कुठंच लिहिलं नाही. पास्टर, बिशप आणि डेक्कनसाठी वेगळा स्वर्ग आहे. आपल्या सगळ्यांसाठी एकच स्वर्ग आहे. आपण एकाच देवाचे लेकर आहोत. दीनतेने, नम्रतेने प्रभूचं काम करा, शुद्धतेने देवाचं काम करा. नोहा किती हायली क्वालिफाईड देवाचा दास आहे, त्याच्याकडून मिस्टेक झाली. आम्ही रोज स्वतःला तपासलं पाहिजे, रोज प्रभूला विचारलं पाहिजे माझ्या जीवनात काही चुकतंय का प्रभू. एक बेलशस्सर नावाचा राजा, त्याची पण अशी चूक झाली. दानिएल 5वा अध्याय 1 आणि 2 वचनात घरात त्यांनी त्याच्या राजवाड्यात पार्टी ठेवली आणि पार्टीत तो मद्य पिऊन, दारू पिऊन एकदम झिंगून गेला. आणि त्याच नशेत त्याने सांगितलं, जा माझ्या बापाने यरूशलेमेतल्या मंदिरातली जी पात्र लुटून आणलेली आहेत ती घेऊन या, आम्हाला त्याच्यात दारू प्यायची. ते व्यसन करण्यासाठी मंदिरातले पवित्र पात्र वापरले. आणि बायबल सांगतं 5व्या अध्यायाच्या 25 ते 28 वचनामध्ये दानिएलाच्या एक हात आला, भिंतीच्या ओलाव्यावरती काहीतरी लिहून गेला. दानिएलाला त्याचं इंटरप्रिटेशन केलं, मने मने तकेलू फारसी. आणि त्या दिवशी त्या राजाला तागडीत तोलून मापून देवाने पाहिलं आणि तो गुन्हा भरला आणि त्याच रात्री त्याचं राज्य संपलं. प्रियांनो, नशा ही माणसाला फार म्हणजे फार मोठ्या संकटात टाकू शकते. जेही तुमच्या नातेवाईकांमध्ये आजूबाजूला व्यसनाधीन लोक आहेत त्यांचा तिरस्कार करू नका. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, धार्मिक लोकांना वाटतं मी पवित्र आहे, सगळ्यांना असं तुच्छ समजतात, कमी समजतात. एखादी सासू खूप प्रार्थना करणारी असली, एखादी नवीन सून घरात आली, तिला असं दाखवतात की माझ्यासारखी पवित्र कोणी नाही आहे, तू तुच्छ आहेस. सासूची जबाबदारी आहे सुनेला ट्रेन करण्याची. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुम्ही धार्मिक असाल, मी नाही म्हणत नाही, पण दुसऱ्यांना कमजोर समजू नका. आज कधी कधी ना लहान लेकरं येतात, एकदम वयाने खूप लहान असतील, ब्रदर सारखे लेकरं. मी कधीच आरे कारे बोलणार नाही, ये ब्रदर चल इधर आ उधर जा, मी कधीच बोलणार नाही. कारण मला त्यांच्यामध्ये सामर्थ्यवान सेवक दिसतात. येत्या दिवसात ते जगाची उलथापालट करतील, येत्या दिवसात ते फार मोठे सेवक बनतील. आजपासून त्यांचा रिस्पेक्ट करा. आमेन. आपल्या लेकरांना आपण प्रोत्साहन नाही देणार, मग कोणी देणार? आपल्या मंडळीतल्या लेकरांना आपण प्रोत्साहित करा, आपल्या लेकरांवरती प्रेम करा, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना वाढवा. तुम्हाला जर दिसतं एखाद्यामध्ये काहीतरी कॅलिबर आहे, त्यांना त्यांच्या नावाने बोलूच नका, त्यांना प्रॉफिट म्हणा, त्यांना म्हणा इव्हँजलिस्ट इधर आ, हालेलुया, वर्शिप लीडर कम हिअर.
त्यांचा सन्मान करा. हालेलुया. त्यांना रिस्पेक्ट द्या या दिवसांपासूनच. जर तुम्ही आत्मिक क्षेत्रातले लोक आहात, स्वतःला धार्मिक समजून सगळ्यांपेक्षा वरचढ समजू नका. देवाच्या प्रिय लोकांनो, एक ही भावना असली पाहिजे सेवकांमध्ये. 2 सेवक भेटले तर हेच समजलं पाहिजे, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे. प्रेज लॉर्ड. त्याने तुमची वाढ होईल आणि तुमच्यातलं खरं ख्रिस्ताचं प्रेम झळकेल. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नोहा चूक करू शकतो. आम्ही अलर्ट राहिलं पाहिजे, आम्ही सावध राहिलं पाहिजे. शेवटच्या काळी आकाशातले तारे डळमळतील. बायबल सांगतं आकाशातले तारे कोण आहेत? पुष्कळांश बहुतांश धार्मिकतेकडे वळवणारे दानिएल 12:3 मधले हे तारे आहेत जे शेवटच्या काळी डळमळतील. प्रियांनो, मोठे मोठे सेवक गडबड करताना तुम्हाला दिसतील, चुकीच्या गोष्टी करताना दिसतील, आणि मग तुम्हाला कळेल की आकाशातले तारे कसे डळमळत आहेत. आम्ही सावध असणं गरजेचं आहे. आमच्या सेवेत सावध असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटतं देवाने माझा अजून उपयोग करावा, सावध असणं गरजेचं आहे. बेलशस्सर राजाने चूक केली, देवाचे पात्र व्यसनासाठी वापरले आणि परमेश्वराने त्याला फटका दिला. आज आमचा वैरी कोण आहे तो आम्ही ओळखला पाहिजे. या मंदिराला कोणापासून भीती आहे, कोण या मंदिराचा नाश करणार आहे, त्या सैतानाला आपण ओळखलं पाहिजे. 1 पेत्र 5 अध्याय आणि 8 वचन सांगतं. 1 Peter chapter 5 verse 8, सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे शोधत फिरतो. इफिस 6 अध्याय 11 वचन. इफिशियन्स chapter 6 verse 11, सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. सावध राहा. कुठल्या प्रकारे सैतान तुमच्यावरती हल्ला करतो, कुठल्या प्रकारे हल्ला करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, माझ्या डॉक्टरकीच्या शिक्षणामध्ये पहिल्या 3 वर्षामध्ये खूप वेळा मला मिनिस्ट्रीला जावं लागायचं. खूप अडचणीत मिनिस्ट्री करत करत माझ्या पहिल्या 3 वर्षाचा अभ्यासक्रम मी पूर्ण केला. 4थ्या वर्षी मला जास्त अभ्यासाला वेळ द्यावा लागत होता. थोडा मिनिस्ट्रीसाठी मी थोडा कमी वेळ दिला, परंतु अभ्यासाला जास्त दिला, कारण की आयुष्यभर मला पुढं तेच करायचं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी अभ्यास करत असताना, देवाची सेवा करत असताना एक अनुभव मला आला. प्रियांनो, ज्यावेळेस मी फायनल इयरला होतो, माझे एक शिक्षक त्यांनी मला बोलवलं की अशा हॉटेलमध्ये तू मला भेटायला आहे संध्याकाळी 8 वाजता. एवढ्या मोठ्या शिक्षकांनी बोलवलं. मी 7:45लाच जाऊन उभा राहिलो, सरांना वाट बघायला नको. जाऊन उभा राहिलो. माझ्या घरून पैसे आले होते मेसचे, याचे त्याचे, ते पण बरोबर घेतले. म्हटलं सर जेवले तर मग आपण बिल देऊया, आहे की नाही, थोडंसं जरा सरांना चांगलं फील करूया. आपल्याला बोलवलं एवढ्या मोठ्या सरांनी. गेलो आम्ही, बसलो हॉटेलमध्ये. बसल्याच्या नंतर त्यांनी विचारलं काय घेणार. बोलत सर मला व्हेज नॉनव्हेज सगळं चालतं, तुम्हाला चालतं का, तुम्ही सांगा तुमच्या इच्छेप्रमाणे, हे घ्या मेनू कार्ड. त्यांनी सांगितली दारूची बाटली. बोलत सर मी हे घेत नाही सर. अरे घे रे, काय नाही. त्यांनी 2 ग्लास भरले. 2 ग्लास भरले. 1 ग्लास त्यांनी माझ्या पुढं ढकलला, दुसरा ग्लास स्वतः पुढं ठेवला. एवढा मोठा शिक्षक मला सांगतोय घे. मी म्हटलं माझं कॉलेज राहिलं तरी चालेल, पण मी माझ्या देवाला नाकारू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी आजपर्यंत सर ह्या गोष्टीला हात लावला नाही. मी कोणाला तरी वचन दिलं आहे. अरे वचनं मोडण्यासाठीच असतात. बोला आमच्यात मोडत नसतात. कोणाला वचन दिलं आहे? म्हटलं दिलं एकाला, थोड्या वेळात समजेलच तुम्हाला. कारण माझ्या कचाट्यात जो आला त्याला वचन सांगितल्याशिवाय मी सोडत नाही आधीपासून. हालेलुया. ज्या हॉस्पिटलला मी काम करायचो तिथं वॉचमॅनपासून मोठ्या डॉक्टरपर्यंत सगळ्यांना वचन सांगितलं. लोक पेंटिंगसाठी यायचे, रूमला पेंट करता करता. एकदा चुकून मी गेलो त्या रूममध्ये, पेंटिंग चालू आहे. म्हटलं खाली खाली बस इथं 2 मिनटं. त्यांना गॉस्पल दिलं. ते सगळेच्या सगळे पुढच्या रविवारी चर्चला. तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. सर तुम्ही हुद्द्याने खूप मोठे, पण आत्म्यात माझ्या देवाने मला बलवान केलेलं आहे. देवाच्या लोकांनो, रात्री 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तो ग्लास असाच माझ्या समोर होता. मी त्याच्याकडे बघितलंही नाही, हात पण नाही लावला. निघताना परत ते सरांनी पिऊन टाकला.
म्हणे जरा तू कठीणच दिसतोस बाबा. म्हटलं हाय. लोक आम्हाला हे के खोर समजत असले तर समजू द्या, शिक्षक नाराज झाले तर होऊ द्या, दुनिया रुसली तर रुसू द्या, पण माझा स्वर्गीय बाप माझ्याबद्दल आनंदी झाला पाहिजे, माझा देव माझ्याविषयी संतुष्ट झाला पाहिजे. खूप आमिष दाखवले त्या दिवशी त्या सरांनी. तुला कॉलेजमध्ये फर्स्ट आणतो, तुला असं करतो, तुला तसं करतो, तुला हे करतो, तुला ते करतो. म्हटलं सर नको. त्या दिवसापासून असा अभ्यासाला लागलो ना मी, काय सांगू तुम्हाला. 21 तास एकाच जागेवर बसून राहायचो. किती तास? 21. अशी मान केली असंच जागेवरती 21 तास एकाच जागेवर अभ्यास केला. आणि देवाला धन्यवाद की फायनल इयरमध्ये माझ्या बॅचमध्ये देवानं मला फर्स्ट आणलं. हालेलुया. कोणाची भीक मी घेतली नाही. जसा अब्राम म्हटला ना मला सुतळेचा तोडा नको, तसं मला कोणाची भीक नको आहे. जे मला द्यायचं आहे माझा देव अलौकिक रीतीनं देणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे शरीर देवाचं मंदिर आहे आणि हे मंदिर नेहमी पवित्र राहिलं पाहिजे, हे मंदिर शुद्ध राहिलं पाहिजे. देवाला आवडतील अशा गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. देहाच्या वासना आमच्या वैरी, सैतान आमचा वैरी आहे, देहाच्या वासना आमच्या वैरी आहेत. गलतीकारसपत्र 5 अध्याय 17 वचन, गलेसियन्स 5:17. कारण देहवासना आत्मेविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनांविरुद्ध आहे, ही परस्पर विरोधी आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. देहाच्या अधीन असणारे लोक नेहमी दैहिक गोष्टी बोलत राहतात. जे लोक आत्म्याच्या अधीन आहेत ते नेहमी आत्मिक गोष्टी बोलत राहतात. त्यांच्या बोलण्यात वागण्यात प्रत्येक गोष्टीत आध्यात्मिक गोष्टी असतात. आमच्या जीवनामधून आध्यात्मिक गोष्टी झळकल्या पाहिजे, पवित्रता झळकली पाहिजे. येशू येणार आहे प्रियांनो, आणि तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याला आम्ही शुद्ध दिसलो पाहिजे, पवित्र मंडळी त्याला दिसलो पाहिजे. जात्यावर दोघे दळत असतील, एक ठेवली जाईल एक घेतली जाईल. बाजेवर दोघे निजलेले असतील, एकाला घेतलं जाईल एक इथंच राहील. शेतात दोघे काम करत असतील, एक घेतला जाईल एक इथंच राहील. देवाच्या प्रिय लोकांनो, 5 मूर्ख आणि 5 शहाण्या कुमारींमध्ये फक्त शहाण्या कुमारी घेतल्या गेल्या. आज ती वेळ येऊन ठेपलेली आहे. कोण येशूला आवडणारं जीवन जगत आहे, कोण शुद्ध जीवनक्रम जगत आहे, असं जीवन प्रभूसाठी जगून दाखवा की त्यामध्ये देवाचं गौरव होईल. तुमच्या मनाला स्वतःला वैयक्तिक रीतीनं माहीत असतं. तिथं काय अशी लॉटरी सिस्टीम नाही, काय माहीत देव घेतोय की नाही घेत. जे खरंच देवाच्या अधीन आहेत त्यांना खात्री असते प्रभू येईल तेव्हा मी उचलला जाणार आहे. कारण जे प्रभू सांगतो ते मी करतो, जे प्रभूपासून मी ऐकतो ते मी करतो. मी बायबलच्या वचनाच्या विरुद्ध जात नाही, मी देवाच्या विरुद्ध जात नाही. देवाच्या योजनेप्रमाणे मी माझं जीवन जगत आहे. आणखीन आपला वैरी कोण आहे? एक तर सैतान आहे, दैहिक वासना आहे, तिसरी शेवटची महत्वाची गोष्ट कोण आपलं वैरी आहे? जग आणि जगातल्या गोष्टी. जग आणि जगातल्या गोष्टी. सावध राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. पाप इझिली अवेलेबल आहे प्रियांनो. जगामध्ये पाप इझिली अवेलेबल आहे, सहज रीतीनं सहजतेनं वाईट गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. या दिवसांमध्ये जगात खूप पाप वाढत आहे. याकूब 4:4 मध्ये बायबल सांगतं जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. जगाशी मैत्री देवाबरोबर वैर आहे. आणि जे देवाचे वैरी आहेत त्यांना देव स्वर्ग राज्यात कसा घेईल? आज आमची देवाबरोबर मैत्री झाली पाहिजे आणि जगिक गोष्टींचा आम्ही त्याग केला पाहिजे. जगिक गोष्टींचा आम्ही धिक्कार केला पाहिजे. जगिक दिखावा आम्ही बंद केला पाहिजे. देवाची इच्छा आहे की आम्ही त्या प्रभूच्या सानिध्यात राहावं. 1 योहान 2 अध्याय 16 आणि 17 वचन. कुठल्या गोष्टी आहेत त्या? कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची हुशारकी. ह्या गोष्टींनी जग भरलेलं आहे, दिखाव्याने जग भरलेलं आहे. काही काही लोक लग्नाला येतात, आले की एवढं सोनं घालून येतात, इतकं सोनं, असं वाटतं अख्खं सोन्याचं दुकानही घेऊन आलेले. आणि त्यांचं सोनं बघून जे ते त्यांच्याकडे बघतं
किती सोनं आहे, किती सोनं आहे. त्या सोन्याने तुमची ओळख होऊ देऊ नका. किती लोक आमीन म्हणतात. हालेलुया. काही लोक ओळखले जातात. तो नाही का रवी, खूप सोनं घालतो, तो विजय नाही का, असं एवढं जाड ब्रेसलेट घालतो हातामध्ये, तो राजू नाही का बुलेटवाला, तो. ऐकतात तुमच्या जगातल्या गोष्टींनी आमची ओळख नको आहे. तो नाही का विकास, पवित्र आत्म्याने भरलेला, ती नाही का कंटिन्यू अन्य भाषेत बोलते, ती सुनीता, ती देवाची दास. आमची ओळख देवाच्या गोष्टींनी झाली पाहिजे, जगाच्या गोष्टींनी नको. आमच्या नावापुढं ख्रिस्ताचं नाव जोडलं गेलं पाहिजे. हा देवाचा दास आहे, ही देवाची दासी आहे, ही आमची जगात ओळख असली पाहिजे. जगिक गोष्टीत आम्ही गुडफटता कामा नये, आध्यात्मिक रीतीने आम्ही परबड झालं पाहिजे. आज जे वचन आपण शिकलोय, जे वाचलंय किंवा ज्यावर आपण मनन केलंय, व्यसनातून बाहेर येणं खूप गरजेचं आहे, कुठल्याही प्रकारचा असो. काही लोकांना मोबाईलचं ॲडिक्शन झालंय या दिवसांमध्ये. लेकरांचे डोळे खराब झालेत, लोकांना व्यसन लागलंय मोबाईलचं. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मोबाईलमध्ये बघत असतात, कंटिन्यू वेगवेगळ्या गोष्टी पाहत राहतात. मेंदू काम करत नाही खूप लोकांचा, त्याच्यामुळे ब्रेन त्यांचा कमजोर झालाय, फक्त मोबाईल बघून 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 बघून. काही लोकांना सवय लागलेली, फक्त ते कॉमेडी हसण्याच्या गोष्टी कंटिन्यू तेच बघत राहतात, वेगवेगळ्या सिरियल बघत राहतात, सिरीज बघ, हे बघ ते बघ, फक्त मोबाईलवरती त्यांची नजर आहे. एकदा माझे मित्र आहेत पास्टर पनवेलमध्ये मुंबईला, त्यांच्या घरी मी प्रार्थनेला गेलो. 1-1.5 तास त्यांच्या घरी बसलो आणि मला खूप फोन यायचे कंटिन्यू, प्रार्थनेचेचा कंटिन्यू फोन. हा हॅलो, प्रेज लॉर्ड, प्रार्थना, हे ते. 1-1.5 तास बसलो आणि पास्टरशी मला 5 वाक्य पण बोलता आले नाही. 1-1.5 तासाने ते हसूनच बोलले प्रेमानेच, पास्टर एक काम करो, आपण बाद में मिलेंगे कभी, और जो भी बात करना है अपन फोन पे ही बात करेंगे, क्योंकि आप सामने वाले से नहीं, आप फोन पे ज़्यादा बात करते हो. त्या दिवसापासून मी कोणाचेच फोन उचलत नाही. ज्याला बोलायचं त्याने मेसेज करा, मी फ्री झाल्यावर फोन करेन. तुम्हाला समजतं मी काय म्हणतोय? हालेलुया, प्रेज लॉर्ड. एक देवाचा टाइम असतो आणि तो देवाचा टाइम देवालाच दिला पाहिजे, फोनला नको. कुठल्या गोष्टीत आम्ही गुरफटलो आहोत, त्या गोष्टीतून बाहेर आहे. कसलं व्यसन लागलंय? पैसा कमवण्याचं व्यसन लागलंय, चर्चला दांड्या मारतोय. काही लोक इतकी पुस्तकं वाचतात, बायबल सोडून सगळं वाचतात. बायबल वाचलं का? नाही, ते नाही वाचत आम्ही, पण माझ्याकडे ही पुस्तक आहे, ते आधी बायबल वाचा. देवाच्या जवळ येण्यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. द्राक्षरस पिऊ नका, द्राक्षरसात मद्यात बेतालपणा आहे बायबल सांगतं, परंतु पवित्र आत्म्याने भरा बायबल सांगतं. आत्म्याने भरले जा, व्यसनाधीन नको. आज या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर प्रत्येकाला डिलिव्हरन्स देव. कुठल्या डोळ्याची व्यसना असेल, मोबाईलमध्ये काही घाणेरड्या गोष्टी पाहण्याची कोणाला सवय असेल, वाईट गोष्टीत अडकलेल्या असतील, व्यसनाधीन असतील, नको त्या गोष्टी ज्या जीवनात असतील, त्या आज येशूच्या नावात काढून टाकूया. आणि आजचं वचन असं स्वीकारूया की देवा, आज नंतर आमच्यातील प्रत्येकाला अशी मिनिस्ट्री दे, ज्या घरात आम्ही जाऊ त्या घरातून सगळी दारूबाजी, रंगेलपणा निघून गेला पाहिजे. आज नंतर व्यसनाधीन लोक मोकळे झाले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला देवाचा आत्मा मिळाला पाहिजे, जे आमच्या स्वतःच्या कर्तृत्वाने होणार नाही, ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होणार आहे. आमेन, हालेलुया.